राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावरती दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे। तर कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवलाय। खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचलाय। ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगनकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली। प्राची डिंगनकर यांच्या संपूर्ण टीमचे बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभले। अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्या चौरंगी लढत रंगली। त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केलाय, तर दीपक दळवी यांनी 50 मते मिळवली आहेत। कार्याध्यक्षपदाच्या लढतीमध्ये दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांचा पराभव केला। खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावरती मात केली आहे। दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डागे, सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली आहे। कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये निकेश सार्दूल, गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, नितीन दुधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे हे विजयी ठरले, तर महिला सदस्यासाठी सारिका साळुंके यांनी 86 मते मिळवून विजय मिळवला आहे। नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। कार्यकारिणी सदस्य निकेश सार्दूल, गजानन हरिमकर, इथे सगळे इकडे यस डन, थँक्यू। गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, अमर राजभर, सचिन देशपांडे, सचिन देशपांडे, नितीन दुधसागर, नितीन दुधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे, टायगर अभी झिंगार। त्यानंतर सहचिटणीस बिनविरोध श्री प्रसाद सकट। कार्यकारिणी सदस्य महिला मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती। महिला सदस्यांमध्ये अनोखा आहे जिचा डंका, निवडून येणार आपली सारिकात कसलीच नाही शंका। निवडून येणार आपली सारिकात कसलीच नाही शंका।